नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि मंडळी, ह्या क्षणाची अतिशय सकारात्मक किंवा अतिशय चांगली बातमी आहे आणि ती अशी आहे की मान्सून आता उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. या मान्सूनच्या आगमनाची वर्दी भरलेल्या काळ्या सावळ्या ढगांनी किंवा आभाळांनी आपल्याला दिलेली आहे. थंडगार वारे वाहू लागलेले आहे. त्यातच वळीवाच्या पावसाने नगारे वाजवले आहेतच. क्षितिजाकडे नजर टाकलीत ना तरी सर्वदूर एक चैतन्य पसरलेलं दिसते. नांगरलेल्या शेताच्या बांधावरून बळीराजा पावसाला वाट दाखवतोय. गेली 3 वर्ष तुझी खूप प्रतीक्षा केली, पण तू बरसलाच नाहीस. यावेळी मात्र मनापासून बरस. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ कर. पाऊस राजा, आता इथून पुढे आम्ही तुला अध्यारूत अजिबात धरणार नाही. तू बरसावस म्हणून आम्ही सारे जण तुझी आळवणी करू. तू दिलेलं जलदान आम्ही पुरवून पुरवून वापरू. तुझ्या बरसण्यानीच आमच्या पुढच्या पिढ्या जगणार आहेत. साऱ्या जीवसृष्टीवर तुझे अनंत उपकार आहेत. हे उपकार आम्हाला फेडायचे नाहीयेत, तर दिगंतापर्यंत पाऊस राया आम्हाला तुझ्या ऋणात राहायचे. हे देवघेवीचं नातं जपायचे. आमच्या साऱ्यांच्या डोळ्यांच्या थेंबाची आण आहे. पाऊस देवा, तू बरस, मनापासून बरस. आम्हाला वरदान दे, तुझी साथ दे. आम्ही सारे जण हातात हात घालून ही धरणी माता सुंदर साजरी गोजरी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करू. मंडळी, आपण सारे जण मिळून ही शपथ घेऊया, पावसाचं स्वागत करूया आणि त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील होऊया. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, आज आपण जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा राज्यभरातला आढावा घेणार आहोत. मंडळी, जवळपास गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 2 लाख कामं पूर्ण झालेली आहेत. आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे इथे फायदाही झालेला आहे. या बांधकामांमध्ये पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे विहिरी असतील, बोर असतील, या सगळ्याला पाणी आलेलं आहे. त्यातून त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. बऱ्याच ठिकाणी दुबार तिबार पिकंही घेतली गेली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप वाढ झालेली. जमीन ओलिताखाली आली. त्याचबरोबर शेतकरी वर्गानं आपणहून पिकांमध्ये बदल केलेले आपण पाहिले. ऊसाचा सोस अनेकांनी घालवला. इतर पिकं घेऊन बरंच उत्पन्न कमवलं. त्याचबरोबर आहे त्या पाण्याच्या वापराबाबतही फार मोठी जागरूकता आपल्याला दिसून आली. तुषार सिंचन, ठिबक सिंचन सर्व दूर दिसू लागलेलं आहे. अगदी वाया गेलेल्या बाटल्यांचंही स्प्रिंकलर शेतकऱ्यांनी तयार केलेलं आपण जनता दरबारमधून बघितलेलं आहे. आपल्याकडे पावसामध्ये खंड पडतो. अशा वेळी संरक्षित पाण्यासाठी राज्यभर अनेकांनी शेततळी घेतली आणि त्यासाठी मागेल त्याला शेततळ ही योजना जाहीर झाली. त्याचाही लाभ राज्यभर शेतकऱ्यांनी घेतला. जलयुक्त मध्ये शेताला बांधबंदिस्तीची कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसली. त्यामुळे शेतातली माती शेतातच राहते. शेतातलं पाणी तिथेच मुरतं. जमिनीत ओलावा, आर्द्रता टिकून राहते. मातीचा कस ही टिकतो. डोंगरावरती सीसीटी, डीप सीसीटीचं काम ही राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालंय. ज्यामुळे डोंगरामध्ये आता पाणी मुरेल, मातीही तिथेच राहील, जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल. मंडळी, अनेक ठिकाणी सीसीटी किंवा डीप सीसीटी मध्ये वृक्ष लागवड केलेलीही आपण जनता दरबारच्या माध्यमातून बघितलेली आहे. आणि त्यासाठी गावागावांनी नर्सरी किंवा रोपवाटिका तयार केल्या आणि त्यातली झाडं यांनी या डीप सीसीटी मध्ये किंवा सीसीटी मध्ये लावलेलीही आपण बघितलेली आहेत. आणि यासाठी मजुरी किंवा निधी मनरेगा किंवा इतर योजनांमधून त्यांनी मिळवलेला आहे. ओढे, नाले खोलीकरण, सरळीकरणाची खूप कामं झाली आहेत आणि त्यामुळे त्या जवळपासच्या विहिरींना पाझर फुटलेले आपण बघितले. त्याचबरोबर पाझर तलावांमधलाही गाळ मोठ्या प्रमाणावरती काढण्यात आला. हा सगळा गाळ होता ना, हा खूप सुपीक होता, वर्षानुवर्षाचा होता. तोही शेतकऱ्यांनी जमिनीवर पसरला. 4-4, 5-5 फूट जाडीचे हे थर त्यांनी पसरले. त्यातून जमिनी सुपीक झाल्या. राज्यभरामध्ये अनेक छोट्या मोठ्या नद्या गाळांनी भरलेल्या होत्या. त्यातला गाळ काढला
आणि त्यातून अनेक नद्या अल्पशा पावसामुळेही दुथडी भरून वाहिलेल्या आपण जनता दरबारमधून बघितलेल्या आहेत। त्याचबरोबर निरनिराळे बंधारे असतील, कोल्हापूर बंधारे असतील, साखळी सिमेंट नाला बंधारे असतील, सगळं राज्यभर आपल्याला दिसायला लागलेलं आहे। थोडक्यात जलसंधारण करताना क्षेत्र उपचार पद्धतीनं जलयुक्त शिवार मधली कामं उभी राहिली। मंडळी, आपण जनता दरबारच्या माध्यमातून जलयुक्त शिवारसाठी राज्यभर दौरा करतोय। त्या जिल्ह्यातली कामं आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलेली आहेत, तपासलेली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं उभी करत असताना त्या कामांचा दर्जाही उत्तम असलेला आपण बघितलेला आहे आणि ही कौतुकास्पद घटना आहे। आणि ह्या मागचं कारण जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख सरांनी आम्हाला सांगितलं। कामाची संख्या खूप मोठी आहे। 1,75,000पेक्षा अधिक कामं वेगवेगळ्या भागामध्ये होत आहेत आणि कामाची संख्या पाहिल्यानंतर यापूर्वीचा आमचा जलसंधारणाचा जो अनुभव होता तो विचारात घेतल्यानंतर काही ठिकाणी तक्रारी आल्या आहेत किंवा काही ठिकाणी कामाच्या गुणवत्तेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। पण आम्ही ह्या तक्रारीची एकूण ज्यावेळेला शहानिशा केली त्यावेळेला ह्या तक्रारीचं प्रमाण अत्यंत कमी आहे असं चित्र पाहायला मिळतंय। त्याला प्रमुख कारण आहे की गावातल्या लोकांनी हे कामं सुरू असताना त्यामध्ये लक्ष घातलं। ज्या ठिकाणी बंधारे होत आहेत, ज्या ठिकाणी पाणलोटची कामं होत आहेत, तिथं गावातले तरुण मंडळी सगळे जाऊन उभा राहत आहेत। ते काम नीट गुणवत्तेचं होतंय का नाही ते पाहतायत। मला वाटतं की ही मोठी उपलब्धती या जलयुक्त शिवार अभियानची आहे। आता येणाऱ्या पावसाला अडवण्यासाठी किंवा मुरवण्यासाठी सारे जण सजग झालेले आहेत। त्यातूनच मंडळी जलयुक्त शिवार अभियानाच्या ह्या कामांसाठी सारी लोकशक्ती एकत्र आलेली आपण बघितलेलं आहे। लोकशक्तीचं महात्म्य आपण नेहमी सांगत असतो, पण इथे ते आपल्याला दिसलेलं आहे। अशाच प्रकारे जर का आपण सारे जण एकत्र आलो तर आपल्या ह्या लोकशक्तीतून आपल्या समोर येणारी प्रत्येक समस्या आपण सोडवू शकतो, आपल्या सगळ्यांचं जगणं आपण सुकर करू शकतो आणि याचा दाखला आपण जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमधून बघू शकतो। त्यातल्या लोकसहभागातून आपल्याला हे सारं जाणवेल। मी गेले 19 दिवस फील्डवर दौरा करते। मध्ये 1-2 दिवस मी फक्त मंत्रालयात होते कारण अधिवेशनाचा बराच गॅप पडला आणि मग नंतर मी सातारा, सांगली, पुणे, नांदेड, परभणी, धुळे, लातूर आणि औरंगाबाद, जालना या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मी फील्डवर जाऊन आले आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवारचे कामं पाहण्याकडे माझा कल जास्त होता आणि वॉटर कॉन्झर्वेशनच्या काय वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या परीने चालू आहेत हे पण मी पाहिलं आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं। तर माझ्या जिल्ह्यामध्ये जे चित्र आहे तेच दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असंच आहे। कार्यक्रम आम्ही देतो, 4 होतात 15 आणि लोकांची एवढी गर्दी, एवढा महिलांचं प्रचंड त्याच्यामध्ये समावेश आहे। याचं कारण हा महिलांचा विषय आहे, हा शेतकऱ्यांचा विषय आहे आणि हा गावातला एकूणच सेन्सिटिव्ह विषय आहे। त्यामुळे जलयुक्त शिवारचं मागे वळून मी पाहताना मला यश काय दिसतं हे मला माहीत नाही। मागे वळून पाहिल्यावर मला खूप परिश्रम दिसत आहेत, पण मला पुढे जेव्हा मी जाते भविष्यामध्ये जर टाईम मशीननी पुढे जाते तर जलयुक्त शिवार एक प्रचंड यशस्वी योजना दिसते आणि जलयुक्त शिवार दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी एक संजीवनी होणार आहे। ह्या सगळ्या एकूण कामकाजामध्ये लोकांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा असं अपेक्षित होतं। आम्हाला सुरुवातीला वाटत होती की लोक चळवळ व्हावी, लोकांनी हा कार्यक्रम हातामध्ये घ्यावा आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं आग्रह केला आणि मला खूप आनंद आहे की हाच कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं सर्व लोकांचा कार्यक्रम झालेला आहे। यामध्ये सर्व गावातले लोक सगळे मतभेद विसरून, सगळे पक्ष विसरून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। लोकांना जाणवू लागलंय की खऱ्या अर्थानं आपल्याला कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर गावातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, शाश्वत पाण्याची त्या ठिकाणी उपलब्धता करून द्यायला पाहिजे आणि हे संरक्षित पाणी आपल्याला सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे। मंडळी, 5 डिसेंबर 2014 या दिवशी जलयुक्त शिवार अभियानाबाबतचा GR किंवा शासन निर्णय अंमलात आला। मुख्यमंत्री महोदयांनी याला खूप प्राधान्य दिलं की कायमचा याच्यावरती उपाय आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल आणि आम्ही वॉटर बजेटच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये लागणारं पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे एक आराखडा मांडला, ताळेबंद मांडला आणि ताळेबंदाच्या माध्यमातून आज जे पाणी अडवलं जात आहे
आणि जे पाणी आणखी अडवायची गरज आहे हा ताळेबंद गावाच्या समोर मांडला, ग्रामसभेमध्ये मांडला. ग्रामसभेने त्या गावामध्ये कोणती कामं करायची आहे याची निश्चिती केली. शिवार भेट झाली आणि मग गावाचा आराखडा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले. या 1.5 वर्षामध्ये राज्यभरामध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत प्रचंड काम उभं राहिलेलं आहे. आज आम्ही आढावा घेतला तर पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 4500 गावं जलयुक्त होतील, पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील असं पहिल्या टप्प्यामध्ये सर्वसाधारण चित्र आम्हाला पाहायला मिळते. जी 15-16 मधली गावं आहेत, जी 5,000 गावं आपल्याला पाण्यासाठी स्वयंपूर्ण करायची आहेत, त्या गावांना ती कामं करण्यासाठी जून अखेरपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे. आणि ह्या जून अखेरपर्यंत जे पाणी साठणार आहे त्या पाण्याचं मोजमाप करायचं आणि संरक्षित पाण्याची सुविधा किती आपल्याला त्या गावात निर्माण करून देता येईल असा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि याबरोबरच ह्या जून महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवडचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यायचा निर्णय शासनाने घेतला आहे. जलयुक्त शिवार गावामध्ये किमान प्रत्येक गावात कमीत कमी 5,000 झाडं लावावीत असा शासनाने निर्णय घेतला. सर्व त्या गावातल्या लोकांना जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आणि गावागावामध्ये आज खड्डे काढायचा, त्या ठिकाणी जी CCT झाली आहे त्या CCTच्या ठिकाणी झाडं लावायचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यायचं लोकांनी नियोजन केले. या अभियानासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही. शासनाने 2,000 कोटी गेल्या वर्षी विशेष निधी गॅप फंडिंगसाठी उपलब्ध करून दिला आहे. आता या 16-17 या वर्षश्री निवडलेल्या गावांसाठी सुद्धा देखील आता आम्ही 600 कोटी दिले आहेत आणि अजून सुद्धा 750 कोटी आता देण्याचा आजच निर्णय झाला आहे. असं पुढे देखील अजून उरलेले 700 कोटी आम्ही देणार आहोत. म्हणजेच मंडळी, हे सगळं काम उभं करण्यासाठी अगदी शेतावाड्यांमध्ये, गावावस्त्यांमध्ये, डोंगरांमध्ये ही सारी यंत्रणा कार्यरत होतीच, पण त्याचबरोबर कार्यालयीन यंत्रणा सुद्धा 24 तास या अभियानासाठी मेहनत घेत होती. आणि यासाठी आम्ही बराच या वर्षभरामध्ये उशिरा थांबून आणि गरज पडल्यास सुट्टी दिवशी सुद्धा येऊन बरंचसं आम्ही काम आटोक्यात आणलं. या कार्यक्रमात प्रथमच असं लोकांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून आलेलं आहे. लोकांनी हा त्यांचा स्वतःचा कार्यक्रम, एक लोक चळवळ निर्माण केलेली आहे या कार्यक्रमाच्या. त्यांनी बरीच स्वतः त्याची इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे लोकांची. आणि असा फार रेअरली कार्यक्रम बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये एवढी लोक स्वतःच इन्व्हॉल्व होऊन कामं करत आहेत. आणि ही सगळी कामं राज्यभरामध्ये योग्य प्रकारे होत आहेत की नाही हे तपासण्यासाठी अगदी माननीय राज्यपाल महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, जलसंधारण मंत्री, जलसंधारण राज्यमंत्री, जलसंधारण सचिव आणि इतर संबंधित राज्यभरामधल्या कामांची प्रगती तपासत होते. तुमची एवढी मेहनत, एवढं कौतुक, एवढं प्रेम हेच कारण आहे की सामान्य माणसापर्यंत विकास जावा. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं या डोंगरामध्ये तलाव बनवले तर ऊसतोड कामगारांना ऊसाचं मालक बनवायचं. आज मला वाटतं राडी तांड्याच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. ऊसाचं नाही, पण तुम्ही आता आंब्याचं, लिंबाचं, आवळ्याचं मालक होणार आहे. तुम्ही इथे भरपूर वृक्ष लागवड करणार आहात. मंडळी, एकापेक्षा एक सरस कामं या अभियानाअंतर्गत उभी राहत आहेत आणि हे आपण जनता दरबारच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तेव्हा मंडळी, आता गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल किंवा विभागीय पातळीवरती ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे ना, ह्या साऱ्यांना राज्य सरकार